नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। झेडपी निकालाबाबत मित्रांनो ही अपडेट आहे। तुम्ही देखील डेट चेक करून घ्या मित्रांनो। आज आलेली महत्त्वाची अपडेट आहे, म्हणजेच काय तर 18 फेब्रुवारी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आजच आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे, म्हणून तुम्हाला देखील मी प्रोव्हाइड करतोय। कारण खूप सारे दिवसांपासून विद्यार्थी विचारत आहे, सर निकालाबाबत तुम्ही काही अपडेट प्रोव्हाइड करत नाही आहे, निकालाबाबत अपडेट द्या। तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, जिल्हा परिषद पदभरतीमधील 4 पदांचे मित्रांनो निकाल देखील घोषित करण्यात आले आहे। निकाल मित्रांनो संकेतस्थळ देखील जाहीर करण्यात आले आहे। आता कोणकोणत्या पदांचे निकाल लागले, कुठे लागले, कशी चेक करायची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा अपडेट अशी आहे, ग्रामविकास विभागाच्या आदेश मान्यतेनुसार दिनांक 15 ऑक्टोबरला झालेल्या कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ यांत्रिकी तसेच 1 सप्टेंबरला झालेल्या कनिष्ठ आर्किटेक्ट आणि दिनांक 2 ऑक्टोबरला झालेल्या शिक्षण विस्तार अधिकारी पदांचे मित्रांनो परीक्षेचा निकाल IBPS कडून मित्रांनो प्राप्त झाल्यानंतर शनिवारी दिनांक बघा मित्रांनो 17 फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला आहे। तो नाशिक जिल्हा परिषदेचे मित्रांनो ही जो वेबसाईट दिली jpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळ मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आला असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितलेलं आहे। जिल्हा परिषदेकडून मित्रांनो दिनांक 5 ऑगस्टला एकूण 20 संवर्गातील 1038 रिक्त पदांकरिता जाहिरात देण्यात आली होती आणि त्यानुसार 15 संवर्गाकरिता मित्रांनो ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली असून जवळजवळ मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक 40% पुरुष, नंतर आरोग्यसेवक 50% पुरुष, आरोग्यसेवक महिला आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या 5 संवर्गांच्या मित्रांनो परीक्षा देखील नियोजित असून शासनाच्या मान्यतेनुसार घेण्यात येणार आहे। म्हणजेच काय तर ह्या 5 ज्या मित्रांनो पदे आहेत, जसे की आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक याचे की मित्रांनो अंगणवाडी परीक्षक याचे की मित्रांनो पद आहे, या 5 वर्गाची मित्रांनो ठिकाणी एक्झाम होणार आहे आणि हे नियोजित आहे त्यांनी सांगितलेलं आहे। फक्त मित्रांनो शासनाची मान्यता मिळत नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि शासनाच्या मान्यतेनुसार घेण्यात येईल। नंतर बघा जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता नोडल अधिकारी तथा सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे अशा मित्रांनो बरेचशा ठिकाणी मंडळी या ठिकाणी उपस्थित होत्या। आता मित्रांनो तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी तुम्हाला सर्व ठिकाणी माहिती पाहायला मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो काय तर निकाल ठिकाणी जाहीर झाले, तुमचे निकाल तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन ठिकाणी संपूर्ण निकाल बघू शकता। आता विद्यार्थ्यांनो हे निकाल कुठे चेक करायचे तर मित्रांनो jpnashik.maharashtra.gov.in ही वेबसाईट दिली आहे बघा, या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची, त्या ठिकाणी जाऊन तुमचे निकाल तुम्हाला चेक करायचे आहे। भरपूर दिवसापासून तुम्ही मागणी करतोय सर निकाल कधी जाहीर होतील, तर मित्रांनो फायनली 17 तारखेला म्हणजेच मित्रांनो कालच हे निकाल जाहीर करण्यात आले आहे। तर विद्यार्थ्यांनो छोटीशी अपडेट होती पण महत्त्वाची होती। अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।